बिजली गिराने मैं हूं आई. बिजली गिराने नाही, अख्खा विमान गिराने तुम आया है. अरे काय जगातलं पहिलं विमान असेल ते उडायच्या आधी तुटलं फुटलं तुकडे तुकडे करून टाकलं त्याचे. एकच पंख तुटलाय ना, कशाला आरडाओरडा करता. मग ते उडणार कसं आता. मग हे कपडे घालून काय सिग्नलला शेंगदाणे विकणारच का तुम्ही. आफ्टर ऑल यू आर पापलेट. दिस एअर पनवेल. दिस एरो पनवेल. एरोप्लेन. एरोप्लेन तेच ते. नाही नाही म्हणा एकदा एरोप्लेन. म्हण एकदा एरोप्लेन. एरो पनवेल. एरोप्लेन. एरो पनवेल. एरो एरो प्लेन. प्लेन. एरो एरो प्लेन. प्लेन. एरो एरो प्लेन. प्लेन. एरो एरो प्लेन. एरो प्लेन. एरो एरो पनवेल. हे पंखाशिवाय विमान उडणार कसं. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. म्हणजे मला सांगा, तुम्ही कधी बघितलंय विमान असं असं उडताना. कधी बघितलंय का. हा मग पंख कशाला असतात. ते शो म्हणून असतात. शो. विमानाचा शोध लागला ना तेव्हा पत्रा उरला होता. शास्त्रज्ञ म्हणाले काय करायचं आता या पत्र्याचं, म्हणून पंख म्हणून वापरण्यात आले. मी काय म्हणतो पण ताई, हा तुम्ही म्हणा शास्त्रज्ञांनी पत्रा उरला म्हणून पंख लावले. हो. विमानाचा शोध कुठल्या शास्त्रज्ञांनी लावला. न्यूटन. काय न्यूटन. गप्पासान न्यूटननी ग्रॅव्हिटीचा शोध लावला. सफरचंद नाही का डोक्यावर पडला. ते सफरचंद पडले डोक्यावर तेव्हा त्याने वर बघितलं, वरून विमान चाललं होतं. तो म्हणला एव्हरीवन. शोध लागला. चला चला विमान प्रवासी पटकन या. विमान तयार आहे. सावंत एअरवेजचं विमान रेडी रेडी. राज्याची तू गराणी नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. हे काय डान्स केला तुम्ही आता. हा काय झालं. डान्स करत होते. असा कसला काय डान्स असतो. माझी स्वतःची कोरिओग्राफी आहे. पुढच्या रील साठीची तयारी आहे माझी. कसा कसा डान्स होता. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या गाणं मुरडत. अच्छा आणि हिरव्या राणी काय आहे. हिरवी राणी. मला वाटतं की प्रत्येक कलाकाराने बाप असावं. आणि बाप असलं ना की आपलं इमॅजिनेशन असतं. मला या व्यक्तिरेखेवर काम करताना असं वाटलं की मी हिरव्या राणी करावं. मी हिरवी राणी. आणि आपण जेव्हा जेव्हा आपल्या व्यक्तिरेखेची तयारी करतो ना, म्हणजे मी डॉक्टर खरं सांगते तुला, मी कुठलं पण स्क्रिप्ट वाचते ना तेव्हा मला बाप वाटतं. मी अरे काय करतायत ते. अरे काय झालं. काय झालं काय झालं काय करू तुम्ही. काय माझी चित्रकला. अरे मग ते चित्रकला तुम्ही समोरच्या काचावर काढणार का. रस्ता कसा दिसणार मला. दगड. काय दगड. जरा म्हणून अक्कल नाही. अरे विमान वर उडाल्यानंतर तुझ्या बापाला रस्ता दिसला होता का रे. अरे सुनो त्या हवेतला रस्ता दिखना नाही मागता क्या. ही काय भाषा है ह्यांची. अरे मैं क्या बोल रहा है, तुम क्या बोल रहा है, क्या बोलती तू, आती क्या खंडा में.
वा वा. चैन से सोना है तो जाग जाओ, चैन से सोना है. अरे 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 सोनी की चैन गेली आईला. निर्मिती ताईंना मी एक गिफ्ट देऊ इच्छितो. द्या द्या. काय फिश टँक? यस, हा फिश टँक आहे. हा जाताना मी तुमच्या गाडीमध्ये ठेवतो. हो पण फिश टँक मधले मासे प्लास्टिकचे आहेत, खोटे काय आहेत ते? ते खोटे आहेत, कारण जर का मासे खरे असते तर निर्मिती ताईंनी आत्ता इथे भाजून खाल्ले असते. काय इधर ज्यांच्या घरी फिश टँक असतो त्यांच्या घरी निर्मिती ताईंना चहाला सुद्धा बोलवत नाहीत, कारण ते त्यातले मासे काढून भाजतात आणि चहात बुडवून खातात. मला वाटतं की मेरे मुवक्किल ताजे तरी राव दे वाचून घ्या. काय सांगाल तू? ऑर्केस्ट्रा मिलॉर्ड. त्यांचं बरोबर आहे. म्हणजे मॅडम करतायत ते बरोबरच आहे. मॅडमनी जर मासे नाही खाल्ले तर एक दिवस मानव जातीचं नाक नष्ट होईल. त्या पद्धतीनं मानवाची शेपटी नष्ट झाली, त्याप्रमाणे एक दिवस आपलं नाक सुद्धा नष्ट होईल. निसर्ग चक्र बदलू नये म्हणून त्या तशा करतात. म्हणजे काय? कसं काय म्हणजे काय? यांनी जर मासे नाही खाल्ले तर समुद्रात मासे वाढतील. मग समुद्राच्या पाण्याने जायचं कुठं? हे पाणी बीएमसी कडे जाईल. एक्स्ट्रा झालेलं पाणी बीएमसी आपल्याला देईल. मग एवढ्या पाण्याचं आपण काय करायचं? मग ते पाणी आपल्या घरात तुंबेल. आपल्या घरात पाणी तुंबू नये म्हणून आपल्याला काय करावं लागेल? सतत आंघोळ करावी लागेल. सतत आंघोळ, सतत आंघोळ, सतत आंघोळ. आपल्याला सर्दी होईल, शिंका येते, आपण सतत नाक पुसत राहू. सतत नाक पुसून एक दिवस हे नाक नष्ट होईल. त्यामुळे लक्षात घ्या, यांनी जर मासे नाही खाल्ले तर मानव जातीचं नाक नष्ट होईल. आपण नटवे होऊ. नकटे असेल का? नकटे असतं हो, सर. नकटे होऊ. आपण नकटे होऊ. That's all we are. इकडे ये. दोन मासे एकमेकांशी बोलू दे. हे जर का तुम्हाला कळतं तर मग कॉलेजमध्ये असताना तुम्ही का सरांच्या गाडीतलं पेट्रोल चोरायचा? काय काय? त्या सरांच्या गाडीमधलं, स्वतःच्या सरांच्या गाडीमधलं पेट्रोल चोरायच्या. पेट्रोल ढापत होता तुम्ही? त्यांच्याकडूनच ऐका. काय हो, हे खरं आहे का? हा, म्हणजे आम्ही पुणे विद्यापीठात शिकत असताना हा. मला सेट बीट करण्यासाठी रात्र तिकडे थांबायला लागायचं. तर मध्यरात्री चहा वगैरे लागायचं. तर आमच्या सरांची एक बाईक होती, त्याचा पाईप काढून माझ्या बाईकमध्ये पेट्रोल भरून मंडळी जायची चहा. ती चोरी नाही हो, चांगल्या कामासाठी केलेली गोष्ट आहे. त्याच्या पुढेच तर नाटक जगलं ना. नाटक केलं कसं असतं, मी आले कशी असते इथपर्यंत. कशी मी राखू तुमची महरजी, बसरावजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला, पडदा लाजता, पडदा लाजता, पडदा लाजता, लाजता पेटला. चंद्रकांत कुलकर्णी सरांवर सुद्धा एका व्यक्तीने आरोप केलाय सर. आता कोर्ट आहेच, तो तुम्हाला व्हिडिओद्वारे आम्ही दाखवतो. बिचाराचा काय आरोप आहे प्लीज बघा आणि उत्तर द्यायचंय तुम्हाला त्या व्यक्तीला. 10-12 वर्षापूर्वी ज्याचा शेवट गोड या नाटकाची मी रिहर्सल करत होतो निर्मिती दिदीसोबत. तेव्हा मी चंदू सर तुम्हाला फक्त एकच मी रिक्वेस्ट केली होती की मला मकई पॅटीस द्या. मकई पॅटीस. तुम्ही किती चिडलत सर माझ्यावर. का द्यायचं तुला मकई पॅटीस असं माझ्यावर ओरडलं असतं. त्या धसक्याने मी आज तक मकई पॅटीस कधी मागवलं नाही. मला असं वाटतं की मकरंद सरांनी थोडीशी भाषा बोलावी. ठीक आहे, मकरंद सर बोलतील तुझ्याशी भाषा.
मला इतकं भारी वाटतं की तुम्ही इथे आलेले आहात. नाही कसं आहे ना मंडळी, हे पहा, इथं कुणीही येऊ शकतं. हवा येऊ द्याची हीच खासियत आहे. ह्या मंचावर कुणी पण येऊ शकतं. नाही का? थँक्यू सर. वा